विशेष गौरव आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. या ठिकाणी टोरंट कंपनीचे वरिष्ठ लिपिक मान्य श्री मंगेश वासनकर मंगेशजी वासनकर यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. वेलकम भरतजी चौधरी. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज रवींद्र तर सलामी जोडी नेत्रांजन आणि राजेश. 4 षटकांचा निर्धारित सामना. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास नाना चषक 2021 हा थरार आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची तिसरी लढत. पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहतो. नेत्रांजन याची थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. आता मात्र हलक्यात माने फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं जातं. अतिशय चांगला फटका. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूला अडवलं जातं तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते नेत्रांजन याला. नेत्रांजन आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघाचा श्रीगणेश नेत्रांजन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 2 धावणे पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. बेस्ट टाइम फटका आणि निश्चितच या ठिकाणी अतिशय चांगला प्रयत्न आपण पाहिला होता यष्टीरक्षकाचा. जबरदस्त एफर्ट्स, उत्तम प्रयत्न होता. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली होती. बिग हिट घेण्याचा प्रयत्न नेत्रांजन याचा मिस टाइम फटका आपण पाहिला होता. यष्टीरक्षकाला मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करताना प्रयत्न अतिशय चांगला केला होता. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि याच बरोबर 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या 3. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे रवींद्र. संघाने टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी रवींद्र याच्या गोलंदाजी आपण पाहतो. आतापर्यंत 4 चेंडूंची फेक, फक्त 3 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये एक पॉवर पेश करतो या ठिकाणी गोलंदाज रवींद्र. पुन्हा एकदा रवींद्र. स्ट्राइक रोटेट करतो राजेश. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण इनफिल्ड मधून पाहिलं. ऑन साइडला चेंडू खेळला होता. चेंडू शॉट सिली मिडॉनला गेला होता. डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलं घेतो. मिळेल फक्त 1 धाव. एका धावने संख्या धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4. पहिले षटक प्रगतीपथावर. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. स्ट्राइक रोटेट करतो रवींद्र आणि या ठिकाणी हलकासा अपील. यस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय. उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती आणि फलंदाज मात्र LBW लेग बिफोर. फलंदाज बाद होतोय नेत्रांजन. नंदकिशोर खारबाव हा संघ या ठिकाणी दाखल होतो. संघाचा संगणक त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. काम कर, जितूला फोन कर ना. फोन करायला सांग तिला का ती घरी आहे का मामाच्या इथे गेले. मग जितू कसा फोन करील तुला. मग नंदकिशोर खारबाव या संघाचे संघनायक संदेश पाटील या ठिकाणी उपस्थित. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं. छत्रपती शिवाजी वडनगर संघाला नाणेफेक खाल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली रवींद्र याची. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन भिरूभाऊ येतोय. न्यू बॅट्समन
भिरू येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती फलंदाज राजेश याला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाजी दुरा सांभाळतोय संजय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. काय माहिती तुमची संजय चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. हॅपटॅकर आपण चेंडू पाहिला होता. चेंडू ऑन साइडला खेळले गेलो. चेंडू डीप मधून अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. मात्र तोपर्यंत 2 धावा काढायची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 6. दुसरे षटक प्रगती पथावर पहिल्या षटकात आपण विचार केला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी रवींद्र याची आपण पाहिली आणि सर्वात महत्वाचा गडी ज्यानं बाद केला होता, फलंदाज बाद केला होता. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातं. चेंडू मिडला डीपला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फेक कुठेतरी रॉंग झालेली आहे आणि मिळतात 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. 1 बाद 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. मित्र जे अवंतर धावा असतात नेहमीच तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या खाईत येणारे असतात. काल आपण पाहिलं होतं वरालदेवी ताडाली अगेन्स्ट ईगल स्पोर्ट खाडी या 2 संघांमधून सामना झाला होता. 74 धावांचं विशाल लक्ष होतं आणि ताडाली संघ फक्त आणि फक्त 8 धावांनी त्या ठिकाणी पराभूत झाला होता. मात्र त्यामध्ये 7 धावा अवंतर होत्या, थ्रोच्या धावा होत्या. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय राजेश. चला प्लीज थोडस बेल कमी घ्यायचं आहे. लगेच नेक्स्ट फलंदाज आपण जे 38चं सर्कल आहे सीमारेषा ती लगेच पार करायची. गणेश प्लीज आपण थोडस त्वरा करा. बेल कमी घ्या. येणारा जाणारा फलंदाज आपण गणेश ज्युनियर आहे तो. ज्युनियर गणेश येतोय. डावखुरा फलंदाज आहे. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. सिद्धेनिक अंजूर हा नाणेफेक जिंकल्यानंतर वेलकम प्रवीणजी म्हात्रे. एक टेमघर गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. यंग जनरेशन आहेत. एक युवा नेतृत्व आहे आणि सर्वात महत्वाचं एक उद्योजक आहेत आणि नेहमीच ज्यांचं स्पर्धेसाठी 1 लाख मोलाचं सहकार्य असतं. वेलकम प्रवीणजी म्हात्रे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा संजय रायटम या ठिकाणी अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साइडला जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्येवरती ती 2 बाद 10. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र अतिशय खराब चेंडू एसटीनं सोडून जाणार चेंडू आपण आपल्याला लिक्समच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11. 11 रन. लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड और प्रोग्रेस. वेलकम सन्मान्य अभिमन्यू चौधरी. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण संतोष कोळी यांच्याकडनं पाहिलं.
आज निश्चित आहे सिद्धिविनायक अंजुर संघात आपण विचार केला चालू वर्षाचा चालू हंगामाचा आपण विचार केला तर संतोष कोळी यांचं जे डेब्यू आहे पदार्पण आहे संघासाठी निश्चितच लाभदायक आहे. निश्चितच आपल्या जेवणाचा स्वाद उत्कृष्ट चांगल्याच रुचकर आणि स्वादिष्ट जेवण जर खायचं असेल तर संतोष कोळी यांचा धाबा आपण ओम साई धाबा. अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक, अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय सीमारशीच्या बाहेर, षटकार येतोय गणेशाच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या साधारण पुढे सरते 19. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 5 चेंडूंची फेक आपण पाहिली अतिशय उत्कृष्टरित्या चेंडू. अतिशय उत्कृष्ट ड्राईव्ह केला होता चेंडूला. डीप पॉईंट सीमारेषेकडे चेंडू क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन सीमारेषे बाहेर जातोय. वीरू यांच्या बॅटमधून आलेला क्लासिकल हा ड्राईव्ह. आता मात्र हात खोललेले आहेत दोन्ही फलंदाजाने. एक षटकार लगेच एक चौकार येतोय. दोन्ही फलंदाज आपले हात खोलतायत आणि आता इशारा देत आहेत की आम्ही आता डेंजर झोनकडे वळतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एसटी रक्षकाकडे जातो. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज भानुदास. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. पराभूत केलं होतं नानास्पोर्ट टेमघर संघाला सिद्धिविनायक अंजूर संघाने. त्यानंतर वडनगर संघाने बंदरमारुती कालेर संघाला पराभूत केले. फुलटच चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाते वाईडिज लॉंगॉन सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण, 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात वीरू यांच्याकडून. धावसंख्या होते ती 25. पहिल्या षटकानंतर कुठेतरी बॅकफुटवर होता छत्रपती शिवाजी वडनगर संघ. कारण नेत्रांजन माघारी परतला होता, राजेश माघारी परतला होता. त्यानंतर मात्र यांनी चांगली आता भागीदारी केलेली आहे आतापर्यंत गणेश आणि वीरू यांनी. भानुदास मोठा फटका. लॉंगॉन सीमारेषेकडे चेंडू येते. चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते का बघूया. आणि अतिशय उत्कृष्ट पैकी धावचीची संधी आणि थोडक्यामध्ये संधी साधलेली आहे. फलंदाज बाद. सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि गणेश येतोय संघाचा कर्णधार. दोन्ही गणेश, सिनियर गणेश, ज्युनियर गणेश. गणेश रमेश पाटील आणि खेळपट्टीवर आहे गणेश बालराम पाटील. डावखोरे उजवा असा दोघांमध्ये तफावत आहे, फरक आहे. धावसंख्या आहे ती 26 वर हादरा बसतोय तिसरा.
सुरुवातीला नेत्रंजन, त्यानंतर राजेश, आता वीरू. पहिले 3 फलंदाज माघारी परतले, तंबूत परतले आहेत. गणेश यांनी एक षटकार पेश केलेला आहे. गणेश बालाराम यांनी आतापर्यंत 10 धावा केल्या आहेत. मात्र गणेश यांना खातं उघड करावं लागेल. कर्णधार गणेश. भानुदास, मोठा फटका, मिड विकेट सीमारेषेकडे आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. थँक्यू. बघा, या फलंदाजाला का सर्वात धोकादायक असा फलंदाज म्हटलं जाते, कारण हा जेव्हा फलंदाज रंगात असतो, शिखर धवनच्या अंदाजाने चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे. कमबॅक करावं लागेल भानुदास याला. चेंडू मात्र फुल लेंथचा चेंडू आदलतोय बॅटला स्पर्श करून शरीरावर. त्यानंतर चौथायरवा मानकोळी संघ आणि स्वराज्य कशेरी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33. डबल 3 11च्या सरासरीने बरोबर धावसंख्या राखलेली आहे. रवींद्र यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं. त्यानंतर मात्र संजय आणि भानुदास यांनी खराब षटक हाताळलेले आहेत. पहिल्या संजय यांनी दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि त्यानंतर भानुदास यांनी 14 धावा खर्ची घातलेले आहेत. म्हणजे पूर्ण जी मेहनत केली होती रवींद्र यांनी त्याच्यावर पाणी फेडलेलं आहे. मात्र याच्यावर पाणी फेडलेलं आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये गणेश यांनी त्यांना खरोखरच हैराण परेशान करून सोडलेलं आहे. षटकांचे पूर्णपणे पृथ्थकरण बदलण्याचं कारण एकमेव म्हणजे तो फलंदाज गणेश बालाराम पाटील. डावखोरा फलंदाज असल्या कारणाने गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांसाठी डोकेदुखी असते नेहमी. नवीन गोलंदाज येतोय मणिलाल. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक घेऊन येतोय मणिलाल. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती याच मणिलालने. इथे 30 गोलंदाजी करावी लागेल. राईट. मात्र गणेश आपल्या लयामध्ये खेळताना इन फॉर्म मध्ये चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. अजित याच्याकडून बघा, जे उत्कृष्ट जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना या हाणामारीच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर अशा दिशेने पाठवलं जाते. कारण कुठल्या प्रकारे ते चूक होता कामा नये. धावसंख्या 35. बघूया गणेश टू मणिलाल. हो, शपल क्रॉस झाला होता. चेंडू एष्ट्यांच्या वरून गेलेला आहे. पंचांच्या कडे संशयाच्या नजरेने जरी फलंदाजाने बघितलं असेल तर स्पष्ट दिसते इथून कुठल्याही प्रकारे ते चेंडूमध्ये दोष नाही. उत्कृष्ट असा चेंडू मणिलाल याच्याकडून. एक उत्कृष्ट गोलंदाज आणि एक उत्कृष्ट फलंदाज यांच्यामध्ये चालू असलेली आहे द्वंद्व, हा युद्ध, हा समर. बघूया कोण यशस्वी होत आहे. फुलटा चेंडू, मिस्टम शॉट. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चुकी करणार नाही आणि गणेश फेल. थँक्यू. चला फलंदाज आपण जरा वेगाने या, वेगाने चला. कृपया वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ सहकार्य करा, आम्हाला सहकार्य करा. जय हिंद. चौगुले येतोय नवीन फलंदाज. तर गणेश यांनी अतिशय उत्कृष्ट जबाबदारीपूर्ण फलंदाजी केली आणि 8 चेंडू खेळून करताना तब्बल 19 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये 2 षटकार आहेत. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला प्रत्येक चेंडूचा लेखाजोखा, प्रत्येक फलंदाजाचा, गोलंदाजाचा
पूर्ण हिसाब किताब सांगत आहे तिथे. डाव्या स्टेजच्या बाहेर चेंडू सोडून दिले. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खून करतायत. धावसंख्या 36. मणिलाल. ओ पुन्हा शपल क्रॉस झाला होता. नक्कीच पुन्हा पंच आमच्याकडे वळतील. धावसंख्या 37. गणेश यांनी बरोबर हेरलं होतं की इथे क्षेत्ररक्षण कुठेतरी खाली दिसतंय. जर चेंडू बॅटला टच झाला असता तर कदाचित शॉट फाईन लेकला थोडंसं कठीण तिथे काम होतं. बघूया कमबॅक करतोय का गोलंदाज. आता मात्र लेट कट केली आहे चेंडूला. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेकडे जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण होते तिथे. एक धाव पूर्ण अगदी सहज. 2 धाव पूर्ण. पंच आम्हाला सांगतील काय निर्णय आहे तिथे. तर कुठल्याही प्रकारे तिथे जो दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता तो तिथे थांबवलेला आहे पंचांनी. बादही नाही आणि धावही नाही. कारण एकाच वेळी दोघांनी क्रीज सोडणे गरजेचे असते. दोन्ही फलंदाजांनी थांबून तसं होत नाही. तो खेळ म्हणजे आपल्या गल्ली क्रिकेटला खेळ झाला. पुन्हा एकदा मणिलाल. उलटा चेंडू आणि ज्येष्ठ उद्ध्वस्त करणारा त्रिफलाचित उत्कृष्ट चेंडू. थँक्यू. विनोद म्हात्रे येतोय. बघूया विनोद म्हात्रे यांना फलंदाजीची संधी क्वचितच मिळते. कारण ते चौथ्या 5व्या 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी माहिर आहेत. मात्र यांची सलामी नेहमी योगदान देत असल्या कारण त्यांना क्वचित संधी मिळते. एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. धावसंख्या 39. बघूया या शेवटच्या चेंडूला काय न्याय देतं विनोद म्हात्रे जेणेकरून त्यांना या पुढील स्पर्धांमध्ये संधी प्राप्त करून घेता येईल. या चेंडूवर जर काही करामत करून दाखवली तर. मणिलाल चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईट लॉंग ऑनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी चांगली आणि धावचीत ही चांगला. फलंदाज माघारी. चौथा हिरवा मानकोली प्रतिस्पर्धी संघ स्वराज्य कशेली. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. स्वराज्य कशेरी चौथा हिरवा मानकोली ए संघ आलेले आहेत. चला मोहन भोईर दादा आपण टॉस करून घ्यायची आहे दोन्ही संघांमध्ये. हॅलो. स्वराज्य कशेळी. स्वराज्य कशेळी या संघाचा संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी याचं प्लीज. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चौथा हिरवा मानकुली ए या संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालेला आहे. स्वराज्य कशेळी संघाचा संगणक आपण लगेच यायचं आहे. आणि मान्यवर कक्षामधून नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं मान्य श्री प्रवीणजी म्हात्रे त्याचबरोबर संजय पाटील या दोन मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे.
पुढील दोन संघामधून मित्र आपण नाणेफेक करतोय. वेलकम गिरीश. स्वराज्य कशेळी अगेन्स्ट चौटाईरवा मानकुली या दोन संघामधून नाणेफेक केली जाते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्यवरांच्या माहितीसाठी त्याचबरोबर आमच्या दोन्ही संघांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आपण बनवलेले आहे. नाना चषक 2021 एका बाजूला तर एका बाजूला श्री सोनादेवी टेमघर असा लोगो आहे. नाना चषक असं म्हणणं आहे, मात्र अगेन्स्ट पडतोय सोनादेवी टेमघर. मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमानायचं आहे. गिरीश, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? मी क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांना निर्धारित सामना आहे. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर निश्चितच एक रँकिंगचा संघ आहे, उत्कृष्ट संघ आहे. तिन्ही फॉर्मॅटमधून आपण विचार उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं या संघाकडे फलंदाजीची फौजफाटा भरपूर आहे. मात्र अशा संघाला आपण प्रथम क्षेत्ररक्षण करता किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? चौटा हिरवा मानकोली हा एक नामांकित आणि चांगला असा संघ आहे. तरी पण आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे कोणाशी गोलंदाज ट्रम्पकार्ड गोलंदाज असेल की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा केली जाईल? तुम्ही बघितलं असेल की स्वराज्यामध्ये असे काही मोठे चेंजेस नाही आजपर्यंत झाले. तेच गोलंदाज आहेत, साईनाथ, भरत, मी स्वतः असेल आणि बालाराम वगैरे असेल. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर बऱ्याच स्पर्धा आतापर्यंत आपण खेळलो आहेत. मात्र आज ही नाना ट्रॉफी 2021 स्पर्धा आपण पाहतो. नाना स्पोर्ट टेमघर आयोजित जी स्पर्धा आहे, एकंदर या स्पर्धेत आपण लुकआउट पाहिला, काय वाटतं? नाना स्पोर्टचे आभार मानतो प्रथमतः की हे असं आयोजन केलं, म्हणजे भव्य असं आयोजन केलं आहे. एवढं आयोजन करायला माझ्या मते फायनान्शियली स्ट्रॉंग असायला लागतं आणि खूप मोठं आयोजन केलं आहे लोकांनी. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. आपण नाणेफेक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असते. नाणेफेक आपल्याला फार महत्त्वाची होती. आता मात्र फलंदाजी करायची आहे, कुठेतरी अगेन्स्ट कामगिरी करायची आहे. तालुका क्रिकेट आपण विचार केला तर या संघाकडे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी हा संघ खास ओळखला जातो. मात्र याच संघाच्या आगास आपण किती धावा करणार? 50+ या धावा निश्चित सेफ असतील. मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्या संघामधून कोण असे फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? प्रमोद भोईर आहे, सचिन माले आहे, बिंदास माले आहे, देवानंद भोईर आहेत, स्वतः मी आहे. आता तुम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं किती स्पर्धा आपण खेळल्या आहेत, मात्र ही जी स्पर्धा आहे थोडीशी हटके वाटते, काय वाटतं? अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि या आयोजनाबद्दल जेवढं आपण त्यांची हे करून ते कमीच आहे आणि इथं आम्हाला जे खेळायला दिल्याबद्दल त्यांचा मनापासून अभिनंदन. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. तर मित्रांनो, नाणेफेक दोन संघांमधून झालेले स्वराज्य कशिळा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं चौथा हिरवा मानकुली ए संघाला फलंदाजीसाठी. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॅटिंग सज्ज माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ नवघर, O2 योगेश चिकणे. अक्रॉस द लाईन थोडंसं आडवे बॅटिंग चेंडूला प्रहार केला जातोय. चेंडू ऑन साइडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातोय सीमार से बाहेर चौकार. पहिल्या सामन्यामधून देवानंदीचा आपण विचार केला अति उत्कृष्ट कामगिरी. मागच्या सामन्यामधून नाना स्पोर्ट टेमघर या संघाच्या अगेन्स्ट
23 धावा नाबाद खेळी केली होती आणि या सामन्यामधून आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 10 धावा, 3 चेंडू पेस करतोय आतापर्यंत 10 धावा. पुन्हा एकदा गणेश राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय देवानंद. या ठिकाणी मात्र चेंडूवर प्रहार केला जातो. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. बाद झालेला फलंदा आपण पाहिलं होतं देवानंद याला आणि निश्चितच फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं होतं. चेंडू शॉट मिडविकेटला थोडासा लँडिंग झाला होता आणि आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं भिरू याला उत्कृष्ट झेल कलेक्ट केला होता आणि पहिला फलंदाज देवानंद याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. पहिला फलंदाज जो संघ धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 1-10. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅट्समन येतो संतोष कोळी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे रवींद्र याच्याकडे चांगली फटकेबाजी आहे. चांगला फलंदाज आहे. पहिले षटकार करतोय गणेश. अतिशय चांगला चेंडू उत्तम चेंडू उत्कृष्ट चेंडू. चेंडूची लाईन रीड करू शकणार. चेंडूची लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहिली. रवींद्र निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र अतिशय उत्कृष्ट फटका क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका डाऊन द ग्राउंड शॉट रवीन याच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकात. थँक्यू. तर वडुनगर गावावरून छत्रपती शिवाजी वडुनगर या संघाला जय सोनाई वडुनगर संघाचे माजी कर्णधार संदीप कांबेकर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. तसेच दीपक चौगुले यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद दीपक चौगुले. धन्यवाद संदीप कांबेकर. विजयाचं एक लक्ष आपण पाहिलं 41 धावांचा प्रतिष्ठा आपण विचार केला 10.25 ही सरासरी आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट आपण पाहिलं थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहिलं हायलाइट क्रिकेट आपण पाहिलं उत्तम कामगिरी उत्कृष्ट फलंदाजी आपण देवानंद याची पाहिली आणि त्याचबरोबर रवींद्र याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. या चौकाने संघात धावसंख्या होती ती 14. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक अंजुरा संघ एक चांगली कामगिरी करतोय. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयापासून 27 धावा दूर आहे. 18 चेंडू आणि 27 धावा असं एक समीकरण. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडनं झाली होती बंटी फुलोरे व बिंदास चौधरी. त्याचबरोबर या स्पर्धेमधून चेंडूंची ज्यांच्याकडनं उपलब्ध झाली ती विनोदजी म्हात्रे टेमगर. आज जेवणाची सोय ज्यांच्या माध्यमातून झालेली प्रदीप चौधरी बाळा. चेंडूला अतिशय स्क्वेअर कटचा फटका. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज थोडासा बॅकफुटचा चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला होता आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत संघ धावसंख्या 2 धावणे पुढे 33-16. तर वीरू यांचा पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू निर्धाव चेंडू जातोय. संतोष आणि रवींद्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय रवींद्र.
मात्र आता कमबॅक करावं लागेल विरू याला, कारण पहिल्या षटकामध्ये गणेश यांचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. उत्कृष्ट चौकार पेश केल्याच्या शेवटच्या चेंडूवर विरू रवींद्रसाठी शॉर्करपतीचा चेंडू खोदून काढलेला कार्पेटच्या याने चेंडू जातोय वाईट मिड विकेटला. गणेश पाटील त्याच्यावर झेपावतोय, चांगले थ्रो. मात्र पाहूया काय घडले तिथे, पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. 2 धाव पूर्ण आणि धाव संख्या 19. धावफलकावर 40 धावात 41 धावांचं आव्हान आहे. पाठलाग करताना बघूया दोन्ही संघ संघर्ष करताना. अजूनही जर स्थिती बघितली तर सिद्धिविनायक अंजूर संघाची थोडीशी वरचढ दिसते, कारण ते विकेट आतापर्यंत एकच गेलेला आहे. देवानंदने आपली कामगिरी चोख बजावून बाद झालेले. पहिल्या सामन्यातील सामनावीर होते ते विरू. जोरदार अपील पायचीचा, पण माझ्या चेंडूवर कुणी अजूनपर्यंत झेपावत नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपल्या कामगिरी फत्ते करून मोकळे झालेले दोन्ही फलंदाज. 2 धाव पूर्ण. मात्र थोडासा हलगर्जीपणा दिसला क्षेत्ररक्षकांमध्ये. कुणाचं लक्ष नव्हतं चेंडू कुठे गेलं, सर्व अपील करण्यामध्ये व्यस्त होते. मात्र त्याचा गुपचूप फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 20 धावांची गरज आहे आता अजूनपर्यंत. चेंडू शेष आहेत 13. अजूनही विजयापासून 20 धावा दूर आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फिरू रॅटम ओरचा मारा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. बघूया चेंडू एक्झिट कुठे ब्रेक झाले. उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू बॅटपणीमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. बघूया संपर्क झाले का नाहीये. दोन्ही पंच डिस्कस करताना आपण पाहतोय. निश्चित लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. पंच वाईटची खूप करते का अंतर धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकते 22. एक विजयाचं लक्ष 41 धावांचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुरा संघ. 13 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल, एक क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला आपण म्हणतोय अशा प्रकारच्या धावा या ठिकाणी आता मात्र जमा करायचे आहेत तर सिद्धिविनायक अंजुर या संघाला. पुन्हा एकदा बिरू. आता मात्र निश्चितच अतिशय लेंथ लाईनचा चेंडू. मधल्या स्टीवचा चेंडू आपण पाहिला होता आणि फलंदाज कुठेतरी चेंडू पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहिली होती. पायावर आदळतो चेंडू लेग बिफोरचा अपील केला जातोय. पंच संमत होतात आणि फलंदाज LBW लेग बिफोर स्वरूपाने बाद होतोय रवींद्र आपण पाहिला 6 चेंडू पेस करतोय संघासाठी. फक्त आणि फक्त 6 धावा करतोय. निराशजनक कामगिरी, मात्र गोलंदाजी काय उत्तम केली होती. न्यू बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन वेलकम रुपेश कमलाकर म्हात्रे. काल आपण प्रमोद यांना या व्यासपीठावर बघितलं, आज रुपेश यांना या व्यासपीठावर पाहतोय. अजूनही विजयापासून 19 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे. आता मग थोडंसं सामन्यामध्ये समांतर आपण पाहतो 50-50 मध्ये सामना पाहतोय. नेत्रांजन संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. प्रतिषटक आपण विचार केला तर 9.50 ची सरासरी आहे. डिफेन्सिव्ह खेळणं फार महत्त्वाचं आहे. खास करून सिद्धी अंजूर संघाला सामना जिंकायचा असेल तर डिफेन्सिव्ह फटके मारणे गरजेचे आहे. कुठल्याही मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. 12 चेंडू 19 धावा असं एक समीकरण आपण पाहतोय. एक मोठा फटका संघाला कमबॅक करू शकतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बघूया पंच कशा प्रकारचा इशारा करतात. पंचांना आपण सजेशन करायचं नाही. प्लेयर्स पंचांचा निर्णय अखेरचा. प्लीज थोडस वेली कमी घ्या. चालू सामन्यासाठी आतापर्यंत फार उशीर झालेला आहे.
एक दक्ष पंच आहे, एमसीचे पंच आहेत आणि खास करून या स्पर्धेसाठी आमंत्रित झालेले पंच आहेत. पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. एक धावेचा निर्वाळा धावसंख्या एकाने पुढे सरकते. आता विजयाचं लक्ष ते 18 धावांचं. 12 चेंडू आणि 18 धावा, एक सोपं समीकरण विजयासाठी सिद्धिविनायक अंजुरिया संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय सीम आरसीच्या बाहेर चौकार. वसंत थांब जरा. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. चौकाने मात्र आता परिपूर्ण कमबॅक होतोय. सिद्धिविनायक अंजुर संघ आता विजया दिशेने वाटचाल करतोय. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड सिद्धिविनायक अंजुर संघाची आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 10 धावा, एक सोपं समीकरण विजयाचं. नेत्रंजन पुन्हा एकदा पंचांकडे गाडी घेतो. हलक्यात पळूनचा रनअप. आता मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धावणे संघात धावसंख्या पुढे सरकते. आता विजयापासून फक्त 9 धावा दूर आहे. आज पहिल्या सामन्यामधून आपण पाहिलं होतं अतिशय उत्कृष्ट कामगिरी. चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चौकार येतोय आणि चौकारांची हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक या स्पर्धेतली आपण पाहतोय चौकारांची. संतोष कोळी यांच्या बॅट मधून निघते चौकारांची या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक. त्यांनीकडे मात्र फलंदाज नीचे थोडासा शपल जवळ चेंडू हुकचा फटका घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मग चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडूच्या लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पहिली. 2 मिनिटं थांबवायचे सामना. चला टेम्पो यायचं, टेम्पो आतमध्ये घ्या. जेवणाचा टेम्पो आतमध्ये येतोय आणि या स्पर्धेची खरोखर एक चांगली प्रस्तावना आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना जेवणाची एक उत्तम सोय आणि आज खास करून प्रदीप चौधरी बाळा यांच्याकडे जेवणाची व्यवस्था झालेली आहे. विजय चौधरी आणि प्रदीप चौधरी यांच्याकडे आज जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सर्व संघांसाठी विजयापासून फक्त 5 धावा दूर आहे. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. संतोष कोळी यांच्या बॅट मधून निघतोय अतिशय चांगला चौकार.
हार्ड लक छत्रपती शिवाजी वडवणोकर अँड गुड लक सिद्धिविनायक अंजूर. दोन्ही संघांना विनंतीशील आपण जेवण करायचं आहे. दोन्ही संघांना विशेष सूचना नसून विनंती असेल की आपण जेवण करायचंय. तर सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मानकरी संतोष कोळी. चला दोन्ही संघाचे संघनायक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री प्रवीणजी म्हात्रे, त्याचबरोबर संजय पाटील, अभिमन्यू चौधरी आणि संतोष माळी या चारही मान्यवर विनंती आपण पुढील बक्षिसाचं वितरण करायचं. मॅडमचा पुरस्कार ज्यांना पटकावला होता सिकच दिली होती छत्रपती शिवाजी वणवणूकर संघाला. विजेचा शिल्पकार संतोष कोळी. संतोष कोळी आपण स्टेजवर यायचंय. प्रथम या ठिकाणी टोपीचं वितरण केलं जाणार आहे. मान्य श्री रमेश बळीराम चौधरी यांच्याकडनं जी कॅप आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याचं कॅपचं आपण वितरण करायचं आहे.